विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुरूंना त्यांचं जे हत्यार आहे, काय आहे शिक्षकांचं हत्यार? पेन आणि गुलाब पुष्प हे तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि शिक्षकांचं तोंड गोड आदरणीय मुख्याध्यापक, परमपूज्य गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी पूर्वा, सर्वांना माझा म्हणजे गुरुपौर्णिमा हा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून आनंदाने साजरा करतो. गुरुपौर्णिमा या निमित्त गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा असेही म्हणतो, कारण आदिगुरु व्यासांचा जन्म या दिवशी झाला होता. भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अति उच्च आहे. गुरु हे परमेश्वराचे दुसरे रूप मानले जातात. गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. ते समाजाला ज्ञान देण्याचे कार्य करतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर अशी मडकी घडवतो, त्याचप्रमाणे गुरु मानस्वरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात. हे गुरुचे ज्ञान हे सागराप्रमाणे अथांग असते. आपले प्रथम ज्ञानाचा भंडार गुरु म्हणजे नायबाप. गुरु शरणी जाता हरतील सारे व्याप. आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते. आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात, कारण आदी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे. आई वडिलांनंतर आपले पहिले गुरु शिक्षक असतात, जे भावी पिढी उत्तम करण्याचे कार्य करतात. गुरूंना वयाचं, रूपाचं, जाती धर्माचं बंधन. गुरुपौर्णिमा हा गुरुबद्दल आदर, प्रेम, आभार आणि आपुलकी व्यक्त करण्याचा दिवस आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. Happy Guru Purnima. Guru Purnima is festival which is dedicated to our Guru. It falls on the full moon day of Ashad month. It marks the birthday of Maharishi, when Vyas is content to be the Guru of inter-human race. Guru Purnima reflects the importance of Guru in our use the shows the right path to lead our life. We should always obey and respect our Guru. Thank you.